Please refresh the page to listen to the sound. DJ Praveen. Please refresh the page to listen to the sound. To listen to the sound. Ritesh. And Praveen. रहिवासी सर्व सभासदांना विनंती करतो की थोड्याच वेळात बुद्धपूजेला सुरुवात होणार आहे. कृपया करून आपण सहकार्य करावे ही नम्रतेची विनंती आहे. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या शाखेतील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला मंडळ, माता रमाई महिला मंडळ यांना सुद्धा विनंती करतो की या ठिकाणी भंतेंचं पूजनीय भंतेजी महानामा आणि त्यांचे सहकारी यांचं आगमन झालेलं आहे. मी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या वतीने भंतेजींचं टाळ्यांच्या गजरात सर्वांनी स्वागत करावे. या ठिकाणी थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. कृपया शांततेचं सहकार्य द्यावं ही आपणास नम्रतेची विनंती आहे. नमो बुद्धाय. जय हिंद, जय भारत.
या ठिकाणी महिला मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय ज्योतिताई खैरे यांना विनंती करतो की आपण मंचकावर यावं. या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सूर्यकांतजी शिर्के साहेब यांना सुद्धा सूचित करतो की आपण सुद्धा आपलं आसन बुकिंग करावं यांना विनंती करतो. सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे निधी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा गाला एमडी या शाखेतर्फे सर्वांचे पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो. हॅलो. या ठिकाणी आदरणीय आमचे मित्र गोळकर सहकारी संघ या संघाचे गट विभाग अधिकारी आदरणीय सुरेशजी गमरे साहेब यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण मंचकावर येण्याची कृपा करावी. त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. या ठिकाणी माझ्या विनंतीला मान देऊन आदरणीय आपले व्हिडिओ शूटिंगचे आदरणीय आमचे मित्र धांदे साहेब यांचं सुद्धा आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. तर आता कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. सर्वांना प्रथमतः क्रांतिकारी मैत्रीपूर्वक जय भीम. काय जेवलेच नाही, नाश्ता नाही केला. जय भीम. थँक्यू. या अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे करुणेचे महासागर जगतवंदनीय जगद्गुरु शाक्यमुनी तथागत भगवान बुद्ध या भारताच्या कायद्याचे कायदे पंडित शून्यातून विश्व निर्माण करणारे विश्वविख्यात विद्येचे प्रकांड कायदे पंडित आपल्या मेलेल्या शरीरामध्ये प्राण ओतून खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हाला संविधानाच्या माध्यमातून जिवंत करणारे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज समाज क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले माता रमाई माता भीमाई माता यशोधरा या त्यागी महापुरुषांच्या विचारांना प्रतिमाना मानाची मानवंदना करतो, नतमस्तक होतो. पूजनीय भंतेजी महानामा आणि भंते अतुल रत्नजी यांना सुद्धा त्रिवार पंचांग प्रणाम करतो, नतमस्तक होतो. ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या शाखेच्या गाला एमडी या शाखेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी माता रमाई महिला मंडळ उपस्थित आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेल्या सर्व धम्म बांधवांचे मी बौद्धाचार्य नितीनचरण जाधव मी सर्वांचे शाखेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाला आदरणीय या ठिकाणी आमच्या शाखेचे धडाडीचे कार्यकर्ते आदरणीय सूर्यकांतजी शिर्के साहेब यांना मी विनंती करतो की या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी कासारी साहेब यांना विनंती करतो की आपण पाठिंबा द्यावा. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाबाई सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिमान अभिवादन करून या छोट्याशा कार्यक्रमासाठी एक अध्यक्ष म्हणून एक जिम्मेदार व्यक्ती लागते. ती जिम्मेदार व्यक्ती म्हणून आपल्या शाखेचे धडाडीचे अध्यक्ष सूर्यकांतजी शिर्के आणि ते अध्यक्षस्थान स्वीकारावे हे सर्वांमध्ये सांगतो. जय भीम. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध भारताच्या संविधानाचे शिल्पकार महामानव बोधिसत्व प्रज्ञा सूर्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज माता जिजाई माता भीमाई माता रमाई या सर्व महापुरुषांच्या पदकर्तव्य नतमस्तक होऊन आजचे पूज्य बनतेजी महानामा आणि त्यांचे सहकारी त्यांनाही मी आजचे जे अध्यक्षपद या कार्यक्रमाचे अध्यक्षपद दिले आहे ते मी स्वीकारतो. आणि पुढील कामकाज हे आमच्या आधारस्तंभ आमच्या शाखेचे आधारस्तंभ आहेत नितीनचरण जाधव गुरुजी सचिव आहेत, त्यांनी स्वीकारावं पुढील कामकाज. या ठिकाणी अध्यक्ष साहेबांचं
सर्वांनी आपलं स्थान भूषवलेलं आहे. मी या ठिकाणी आदरणीय अध्यक्ष साहेब सूर्यकांतजी शिर्के साहेब यांना मी विनंती करतो की आपण तथागत भगवान बुद्धांच्या प्रतिमांना पुष्पमालिका अर्पण करतील. त्यावेळी सर्वांनी साधुकार द्यायचा आहे. सर्वांनी म्हणा साधू साधू साधू. या ठिकाणी माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्ष आदरणीय ज्योतिताई खैरे या ताईंना मी विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांना पुष्पमालिका अर्पण करा. साधू साधू साधू. हे गोगर तालुक्याचे गट क्रमांक 10 चे सहकारी अधिकारी आहेत. त्यांना विनंती करतो आदरणीय सुरेशजी गमरे साहेब बाबासाहेबांच्या प्रतिमांना पुष्पमालिका अर्पण करतील. त्याचप्रमाणे आदरणीय आमचे अरविंदजी जाधव साहेब यांना सुद्धा सूचित करतो मेणबत्त्या प्रज्वलित करतील. सूर्यकांतजी शिर्के यांना सूचित करतो आपण फुले अर्पण करतील. साधू. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सूर्यकांतजी शिर्के यांनी तथागत भगवान बुद्धांच्या प्रतिमांना पुष्पमालिका अर्पण केली. त्याचप्रमाणे माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्ष आदरणीय ज्योतिताई खैरे या ताईने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांना पुष्पमालिका अर्पण करून सुरेशजी गमरे साहेब यांनी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांना पुष्पमालिका अर्पण करून या अरविंदजी जाधव प्रशांतजी कासारे साहेब यांनी अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून आदरणीय आमचे आधारस्तंभ आदरणीय आमचे बाबा रमेशजी खैरे साहेब या बाबांना सुद्धा विनंती करतो आपण फुले अर्पण करा. सॉरी बाबा. या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी महिला मंडळी अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून हे वातावरण धम्ममय बनवलेले आहे. आणि या धम्ममय वातावरणामध्ये पूजनीय भंते महानामाजी आणि पूजनीय भंते अतुलजी यांना मी विनंती करतो की आपण सर्वांना त्रिसरण पंचशील द्यावं असे मी विनंती करतो. याचना बोला. ओंकास वंदामि भन्ते द्वारतयेन कतं सब्बपराधं खमतु मे भन्ते. ओंकास वंदामि भन्ते द्वारतयेन कतं सब्बपराधं खमतु मे भन्ते. ओंकास वंदामि भन्ते द्वारतयेन कतं सब्बपराधं खमतु मे भन्ते. द्वितीयं ओंकास वंदामि भन्ते द्वारतयेन कतं सब्बपराधं खमतु मे भन्ते. तृतीयं ओंकास वंदामि भन्ते द्वारतयेन कतं सब्बपराधं खमतु मे भन्ते. ओंकासहं भन्ते त्रिसरणेन पंचशीलं धम्मयाचामि अणुगहं कतिवा शीलदेथामि भन्ते. द्वितीयं ओंकास वंदामि भन्ते त्रिसरणेन सद्धि पंचशीलं धम्मयाचामि अणुगहं कतिवा शीलदेथामि भन्ते. तृतीयं ओंकास वंदामि भन्ते त्रिसरणेन सद्धि पंचशीलं संगयाचामि अणुगहं कतिवा शीलदेथामि भन्ते. अहं भन्ते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. 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 बुद्धं शरणं गच्छामि. शरणं गच्छामि.
संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणागमनं परिपूर्णं पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि ईशरणेन सद्दिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वापमादेन शीलसम्पादेथ साधु साधु सर्वांनी दोन्ही हात आपली हृदयाशी जोडून दोन्ही डोळे बंद करून स्वचित्ताला शांत आणि एकाग्र करून बसायचं आहे. या ठिकाणी प्रमुख बुद्ध वचनाचा बुद्धवाणीचा पाठ होत आहे. आपणास मुखगत असेल तर माझ्या समवेत बोलण्याचा म्हणण्याचा प्रयत्न करावा अथवा शांत चित्ताने एकाग्र मनाने बसून सदर बुद्धवाणी आपण मोठ्या श्रद्धायुक्त मनाने शांत चित्ताने श्रवण करायचे आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स वनगन्धा गुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन कुहेन मेतेन लभामि मोक्षं कोपं विलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं घनसारपदितेन दीपेन तमदंसिना किलोकदीपं सम्बुद्धं
पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतं बुधं दमाच संग सुगततनुभवा धातु गव्ये लंकाय जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके च धूपे सभ्ये बुधस्य बिम्बे सकलकसदिशे केशलोमादिधातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सब्बठाने सुपतितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्य मूल्ये सिन्नो वा सब्बारि विजयं नका पत्तो सवैतं सत्ता वन्दे तं बोधिपादपं किमेते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इति विशो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीश धम्म सारथि सत्ता देवमनुष्यानं बुद्धो भगवाति स्वाकातो भगवता धम्मो संदिष्टिको अकालिको यैपर्षिको पणायिको पच्चतं वेदितव्यो विमुह्यति सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अट्ठ पुरुषपुद्गला यस्य भगवतो सावक संघो आउणेयो पाउणेयो दक्षिणेयो अंजलिकरणीयो अनुत्तरं गुह्यं खेतं लोकसाति इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिया बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिया धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिया संघं पूजयामि अथा इमाय पटिपत्तिया जाति जरा मरणं महा परमुच्चसामि इमेना पुयकम्मेन मामे बालसमागमो सतं समागमो वन्तु यावनिब्बाणपत्तिया देववसन्तु कालेन सस्य सम्पत्तिहेतु च हेतो भवतु लोकोच्च राजा भवतु धम्मिको दिव्य ब्रह्मरत्नतु साधु वरदानतु आद्यकुलभूषणतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्य संगति शास्त्र शासनमति बुद्धि चेजा पंकजा नरवरा रत्न सुजनमुद्धारा भगवंता मुसाखरा भक्त काजा सवदार संगरी शस्त्र ललिता करी कांपलारी उरी रौद्र रूपा मुक्ति पंथ पूर्णता जीर्ण स्मृति जालिका उजालिला गतिका राष्ट्र घटनाकृति शोभते भारती महामानव बोलती सार्थ सत्या शरण बुद्धासमि शरण धम्मासमि शरण संघासमि भीमराजा भीमराजा भीमराजा। या ठिकाणी पूजनीय बंतेजी आदरणीय महानामाजी
यांनी सुंदर आपल्या मधुर वाणीने बुद्ध पूजेचं या ठिकाणी पठण केलेलं आहे. मी आदरणीय आमच्या माता महिला रमाबाई महिला मंडळ आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा गालायमडी या शाखेच्या विनंती करतो शाखेच्या वतीने की आपण उपासक उपासिका यांना धम्मदेशना द्यावी अशी विनंती करतो. जन्मास आलेला प्रत्येक मनुष्य हा दुःखातून मुक्त व्हावा या शुद्ध आणि पवित्र हेतूने प्रस्थापित केलेला तथागतांचा सुआख्यात सद्धम्म आणि या सद्धम्माचा गेली 2500 वर्षापासून या जम्बूद्वीपामध्ये नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांचा पूजनीय आदरणीय भिक्खू संघ जगातील या महान 3 रत्नांना प्रथमतः त्रिवार पंचांग प्रणाम करतोय. आपणा समग्र भारतीयांचे उद्धारक की ज्यांच्या महान धम्मक्रांतीमुळे आपणा समग्र भारतीयांचे जीवन कमल फुलासारखे फुलून गेले असे तुम्हा आम्हा आणि संपूर्ण भारतीयांचे उद्धारक भारतीय राज्यघटने शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही सुद्धा पंचांग प्रणाम. उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न धम्मोपासक उपासिका, आजच्या या प्रसंगी आपण परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांची संयुक्त जयंती संपन्न करीत आहोत. उपस्थित सज्जनो, कालचा दिवस म्हणजे आपल्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस होता आणि हा दिवस आपण कधी न विसरलेला बरा आणि विसरू शकत नाही. कारण की या दिवशी आपले उद्धारक की ज्यांच्या जन्मामुळे आपल्या अनेक पिढ्यांचं कल्याण झालेलं आहे, इथूनही मागच्या पिढ्यांचंही कल्याण झालं आणि भविष्यामध्ये जे काही पिढ्या होतील त्यांचं सुद्धा मंगल होईल, कल्याण होईल, अशा प्रकारचा महापुरुष आपल्याला लाभलेला आहे आणि त्यांच्या विचाराचं आपण स्मरण करून जयंती संपन्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण की त्यांचे विचार हे आपल्याला सुखी जीवन जगण्याचं माध्यम आहे. कारण की त्यांचे जर जीवन आपल्या आचरणामध्ये आणले, पाळले तर निश्चितपणाने आपल्या जीवनामध्ये एक आदर्श मानव म्हणून आपण जीवन जगू शकतो, एक आदर्श परिवार म्हणून आपला उदयास येऊ शकते. फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या विचाराचा परिचय आपल्याला हवा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आयुष्य समाजासाठी नव्हे तर संपूर्ण भारतीयांच्यासाठी व्यतीत केलेला आहे आणि म्हणून त्यांचे उपकार आपल्यावरती अनेक उपकार आहेत. त्यांचं स्मरण आपण कायम केलं पाहिजे. खातो ते घास आणि घेतो ते श्वास हे फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे आणि म्हणून त्यांच्या उपकारामध्ये आपण सदैव राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तथागत भगवान बुद्ध हे सुद्धा म्हणतात की ज्यांनी ज्यांनी आपल्यावरती उपकार केलेले आहेत त्यांच्या उपकाराची आपण सदैव जाणीव ठेवली पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या आई वडिलांपेक्षाही जास्त जर आपल्यावरती कुणाचे उपकार असतील तर ते फक्त आणि फक्त परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आपल्यावरती आणि म्हणून त्यांच्या विचाराप्रमाणे आपण चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांचे विचार आपण आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज 70 वर्ष पूर्ण झालेले आहेत. बाबासाहेब आंबेडकर निघून गेलेले आहेत. बौद्ध धम्म शिवगावर 70 वर्ष झालेले आहेत. आज 133वी जयंती आहे आणि 33वी जयंती संपन्न करत असताना मी आतापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराप्रमाणे चाललोय का? बाबासाहेबांचे विचार मी आचरणामध्ये आणले का? आणि माझ्या मुलांवरती मी बाबासाहेबांच्या विचाराचा पगडा कशा प्रकारचे घालीन याचं आपण संशोधन, मनन, चिंतन करणं गरजेचं आहे. कारण की याच्यातूनच आपला समाज उदयास यायचा आहे. एक आदर्श कुटुंब, आदर्श परिवार, आदर्श समाज
जर घडवायचा असेल तर फक्त आणि फक्त बाबासाहेबांचे विचार आपल्या आचरणामध्ये आणले पाहिजे. बाबासाहेबांचे विचार हे अगदी परिसाप्रमाणे आहेत. परिसा आपण सर्वांनाच माहिती असेल. असं म्हणतात की लोखंडाचा परिचय होताच त्याचं सोनं होतं. तो काल्पनिक दगड आहे, परंतु खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार हे काल्पनिक नाही आहेत. बाबासाहेबांचे विचार तर्कवादी, बाबासाहेबांचे विचार बुद्धीला पटणारे आहेत, विचाराला पटणारे आहेत. आणि त्यांच्या जर विचाराचं जर आपण काटेकोरपणे पालन केले, त्यांचे विचार थोडे जरी आपण आचरणामध्ये आणले तरी सुद्धा आपलं जीवन ते सोन्याहून सुद्धा पिळून झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सज्जन होऊन आपण या गोष्टीचं आचरण आणि पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तथागत भगवान बुद्धाचा धम्म परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. या बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म दिलेला आहे तो धम्म हा अमृतुल्य धम्म आहे. त्या धम्माचं आपण आचरण केलं, पालन केलं तर आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक प्रगतीबरोबर भौतिक प्रगती सुद्धा होते. आणि म्हणून आपली भौतिक प्रगती झालेली आहे, आध्यात्मिक प्रगती व्हायची असेल तर फक्त आणि फक्त भगवान बुद्धांचे विचार आपल्याला आचरणामध्ये आणणे गरजेचं आहे. भगवान बुद्ध म्हणतात की आपण एका गाथेमध्ये धम्मपदाच्या मनोपुगंगमा धम्मा मनसेठा मनोमया मनसाचे पद उठ्ठेन भास दिवा करो दिवा ततो नंग दुःख मनवेती चक्कन वहतो पदम. बुद्ध म्हणतात धम्मपदाच्या गाथेमध्ये जो मनुष्य वाईट विचार करतो, वाईट मनाने बोलतो, आपल्या काया वाचा मनाने कुणाला मनामध्ये तो नेहमी वाईट भावना करून, वाईट विचार करून कुणाला शिवी देतो, कुणाची चुगली करतो, कुणाची निंदा करतो, तर अशा माणसाच्या मागे दुःख भगवान बुद्ध म्हणतात की असं लागते ज्याप्रमाणे बैलगाडीच्या मागे मनपुगंगमा धम्मा मनुसेठा मनोमया मनसाचे पद उठ्ठेन चक्कंग वहतो पदम. बैलगाडीच्या मागे झुंपलेल्या बैलाच्या पाठीमागे जसा चाकं पाठलाग करतात, अगदी त्याचप्रमाणे मानवाच्या मागे सुद्धा दुःख लागत असते. आणि म्हणून आपणही सुद्धा जयंतीच्या निमित्ताने आपण बोध धम्माचं मी आचरण कशा प्रकारे करू हे दाखवून द्यायचं आहे. कारण की आपण काय झालेलो आहोत, सर्टिफिकेटने फक्त बोध झालो, परंतु आपल्याला आचरणाने सुद्धा बोध व्हायचं आहे. आचरणाने बोध होणं म्हणजेच खऱ्या अर्थाने आपल्या आचरणातून जर इतर लोकांना बोध धम्माची ओळख करून दिली तर तेही सुद्धा आपल्याकडे येऊ लागतील, ते सुद्धा धम्माचा स्वीकार करतील. कारण की आचरणाला फार महत्त्व आहे. आज पाहतोय आपण संपूर्ण विश्वामध्ये बुद्धाचा धम्म गेलेला आहे. का गेलेला आहे? कारण की बुद्धाच्या धम्मामुळे त्यांची आध्यात्मिक प्रगती झालीच झाली आणि भौतिक सुद्धा प्रगती झालेली आहे. हे वास्तव आहे. या वास्तव्याला आपण स्वीकारून आपण पुढचं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण आपल्या मनामध्ये नेहमी शुद्धता ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपलं मन निष्कलंकित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याप्रमाणे झऱ्यातून जसं स्वच्छ आणि नितळ पाणी वाहू लागते, अगदी त्याचप्रमाणे आपलं मन ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसऱ्या गाथेमध्ये भगवान बुद्ध म्हणतात मनोबुद्धंगमा धम्मा मनुसेठा मनोमया मनसाचे पस्सनेन भास दिवा करो दिवा ततो नंग सुख मनवेती छाया वहन पाय. माणूस जर आपलं मन झऱ्याच्या स्वच्छ पाण्याप्रमाणे जर ठेवत असेल, शुद्ध ठेवत असेल, तर त्या माणसाच्या मागे असं सुख लागते, असं सुख पाठलाग करते ज्याप्रमाणे छायावान पाय. छाया सावली तुमची साथ सोडत नाही, त्याचप्रमाणे तुमच्या मागे सुख लागते, सुख पाठलाग करते. आणि म्हणून आपलं मन हे निष्कलंकित ठेवलं पाहिजे. चुगली नसेल, निंदा नसेल, शिवीगाळी नसेल, मनामध्ये शुद्धता असेल, या गोष्टी जर आपण आचरण केलं, पालन केलं तर निश्चितपणाने आपल्या जीवनामध्ये फार मोठा बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सज्जन हो, आज परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपन्न करीत आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सर्व प्रकारचे अधिकार दिले आहेत. आपल्यालाच नव्हे तर येथील शोषित, वंचित
घटकांना अधिकार दिलेले आहेत, तिथल्या स्त्रियांना अधिकार दिलेले आहेत, संपूर्ण भारतीयांचं उद्धार त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांची जयंती संपन्न करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यांच्या जयंतीचं, कारण की त्यांचे उपकार आपण कधी विसरू शकत नाही, एवढे अनंत अनंत उपकार आपल्यावरती आहे आणि म्हणून त्यांची जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहाने संपन्न केलेली आहे. नितीन जाधव साहेब आमचे बोधाचार्य अतिशय श्रद्धावान उपासक आहेत. ते नेहमी सहकार्य करत असतात, आमच्या संपर्कात असतात आणि त्यांची धम्माबद्दल, बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपार अशी श्रद्धा आहे. त्यांचं म्हणणं असतं की आपण बौद्ध धर्मामध्ये लोकांना कसं पुढे घेऊन जावं, लोकांच्या मनामध्ये कसा धर्म रुजवावा, आपल्याच नव्हे तर इतर लोक कसे आपल्याकडे येतील यांचं त्यांचं फार मोठं ध्येय आहे. आणि म्हणून त्यांनी सुद्धा अनेक वर्षापासून बोधाचार्यांचं काम करतात, अनेक वर्ष ते बोधाचार्य म्हणून काम करत आहेत. चांगल्या प्रकारचा तुम्हाला सुद्धा परिचय आहे आणि म्हणून आपणही सुद्धा त्यांना सहकार्य केलं पाहिजे. या संपूर्ण बिल्डिंगमध्ये त्यांचं एक घर आहे आणि आपण संपूर्ण बाहेरून आलेले आहात आणि तरी सुद्धा त्यांनी जयंतीचा कार्यक्रम संपन्न करायचा हा संकल्प केलेला आहे, म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. आणि म्हणून अशाच प्रकारे त्यांना धम्मकार्य करण्यासाठी बळ प्राप्त हो, अशा प्रकारची मी मंगलमित्र त्यांच्या प्रती करतो. आणि म्हणून जाधव साहेब, मला सुद्धा पुढे जायचं आहे एका ठिकाणी पनवेलला. तुम्हाला मी शब्द दिला होता एकदा की बा मी येईन, म्हणून मी तुमच्या शब्दाशी बोललो की मी येईन, तर मी पूर्ण शब्द केलेला आहे. पनवेलला लग्न असल्यामुळे मी अधिकचाच उपदेश न करता याच ठिकाणी मी थांबतो. बरंच काय बोलायसारखं आहे, बराच उशीरही झालेला आहे. आपण सुद्धा सकाळपासून ताटकळत असाल आणि त्यामुळे मी अधिकचाच उपदेश न करता याच ठिकाणी थांबतो. आणि अशाच प्रकारे तुम्ही धर्माचं कार्य करावं, नितीन साहेबांना आपण सहकार्य करावं. आणि या ठिकाणी आपले साहेब अध्यक्ष साहेब आहेत, त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं त्यांचं हे काम आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून चांगलं काम करून बौद्ध धर्माची तेवत हे घराघरामध्ये प्रज्वलित करण्याचं काम केलं पाहिजे. कारण की आपल्या माध्यमातूनच होणार आहे. आपल्या मुलांवरती चांगल्या प्रकारचे संस्कार द्यायचे आहेत. आपल्या मुलांना भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, संत कबीर यांचे विचार त्यांच्या मनामध्ये रुजवायचे आहेत आणि त्यांचे विचार रुजवून त्यांना बौद्धमय बनवण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. कारण की मुलं जर तयार होतील तर उद्याचं भवितव्य आहे. मुलांना चांगल्या प्रकारचं शिस्तीचं वळण लावणे, मुलांना बुद्ध धर्माचं प्रशिक्षण देणे. आता आमचं श्रावण शिबिर आहे वेगवेगळे या ठिकाणी. जर आपले नितीन साहेबांना मी सांगेन नंतर या ठिकाणी आहे तर आपण आपल्या मुलांना त्या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न करावा. 10 दिवसीय श्रावण शिबिरामध्ये भंतेजी म्हणून बौद्ध धर्माचा ते प्रचार आणि प्रसार करतील. नंतर चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण घेतील, एक आदर्श मानव म्हणून जीवन जगतील. कारण की एकदा तरी माणसाने जीवनामध्ये एकदा तरी आपल्या भिक्खू झालं पाहिजे, बंदिस्त झालं पाहिजे, तरच आपलं जीवन उद्धारक आहे. तुम्ही थायलंड, श्रीलंका सारख्या जर देशामध्ये गेला तर त्या ठिकाणची संस्कृती म्हणजे काय, आपल्या इकडे कसं विचारतात, मुलगा डॉक्टर आहे का, इंजिनियर आहे का, कलेक्टर आहे का, मुलगा काय व्यवसाय करतो, मुलगा काय करते, काम धंदा काय आहे, तर तसं विचारत नाही. तिकडे विचारतात तुमचा मुलगा भंतेजी झाला होता का, तुमच्या मुलगाने 10 दिवसाचं श्रावण प्रशिक्षण घेतलं होतं का, अशा प्रकारचं विचारतात. आणि त्यातूनच आपल्याला आचरणातूनच आपल्याला बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. म्हणून आचरणातून प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर फक्त आणि फक्त आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. स्वतःपासून जर आपण सुरुवात करत गेलो तर निश्चितपणाने आपल्यामध्ये एक दिवस बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशाच प्रकारे तुम्हाला धर्मकार्य करण्यास बळ मिळो. नितीन बोधाचार्य जाधव साहेब यांनाही सुद्धा अशाच प्रकारचं धर्मकार्य करण्यासाठी बळ मिळो. त्यांना चांगल्या प्रकारचं आरोग्य प्राप्त हो आणि आपणा सर्वांना चांगल्या प्रकारचं आरोग्य प्राप्त हो, अशा या शुद्ध भावनेतून या ठिकाणी मी थांबतो. आपणा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री मंगल कामना करतो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. आपण नक्की ग्रहण कराल, त्याचं आचरण कराल असं मी मनामध्ये मंगलकामना व्यक्त करतो. आणि भोजन येण्यापूर्वी 10 मिनिटांमध्ये मी माझं मनोगत व्यक्त करतो, नंतर अध्यक्ष साहेब करतील,
ताईंना शुभेच्छा द्यायच्या असतील तर करते आणि गमरे साहेब करते. बंधनं, कालचा दिवस म्हणजे 14 एप्रिल 1891 मध्ये मोहगाव मध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म झाला. आता तुम्हाला सांगण्याची गरज नाही, व्हॉट्सअप फेसबुक मध्ये सर्व आपल्याला माहित आहे. परंतु मला म्हणावं वाटतं, अरे पैदा ना होता ये मसीहा तो ये खुशियों का सिलसिला ना होता. पैदा ना होता ये मसीहा तो ये खुशियों का सिलसिला ना होता. अरे बेरंग रहती ये जमीन तो ये आसमां का रंग नीला ना होता. अरे कब से कंगाल होता था ये भारत, मेरे भीम जैसा हीरा पैदा ना होता. मेरे भीम जैसा हीरा पैदा ना होता. बाबासाहेबांचा जन्म झाला तेव्हा वरच्याही सूर्याला लाज वाटली. बाबासाहेबांचा जन्म झाला तेव्हा वरच्याही सूर्याला लाज वाटली. ओ सूरज नीले अंबर से बड़ी उम्रता से बोला. ओ सूरज नीले अंबर से बड़ी उम्रता से बोला. अरे मुझे लाख गुना है इस धरती पे, भीम सूरज का दिखता है उजाला. भीम सूरज का दिखता है उजाला. ही जयंती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. ही जयंती म्हणजे स्त्रियांचे उद्धारक बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. ही जयंती म्हणजे भारतीय घटनेचे शिल्पकाराची जयंती आहे. तर ही जयंती फक्त जयभीमवाल्यांनी साजरी करावी का? तर ही जयंती भारतातील प्रत्येक नागरिकाने करावी. कारण भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे. ते संविधान फक्त आपल्यासाठी आहे का? मुळीच नाही, सर्व जाती धर्मासाठी. परंतु ही जयंती बघा, इतर लोकांची जयंती येते, एखाद्या पक्षाप्रमाणे बसते, भुरकन उडून जाते, समजत नाही. परंतु बाबासाहेबांची जयंती आहे. 13 एप्रिलच्या रात्री सुरुवात होते, ती अगदी पाऊस पडेपर्यंत बाबासाहेबांची जयंती साजरी होते. जर पाऊस पडला नसता तर या भीम सैनिकांनी वर्षाचे 365 दिवस बाबासाहेबांची जयंती केली असती. माझ्या माय मावळ्यांना बघा, अरे देखते ही रह जाते हैं दिवाली बनाने वाले. देखते ही रह जाते हैं दिवाली बनाने वाले. अरे जलते ही रह जाते हैं जमाने वाले. देखते ही रह जाते हैं दिवाली बनाने वाले, जलते ही रह जाते हैं जमाने वाले. अरे 7 समुंदर पार है शौर्य जय भीम का. अरे इतिहास बना देते हैं भीम जयंती बनाने वाले. इतिहास बना देते हैं भीम जयंती वाले. अशी बाबासाहेबांची जयंती जगात, या भारतातच नव्हे तर जगामध्ये बाबासाहेबांची जयंती होते. ती या जयंतीला जगामध्ये तोड नाही. या जयंतीला जगात अशी कोणत्याच महापुरुषाची जयंती साजरी होत नसते माझ्या माय मावळ्यानं. आणि प्रत्येकाच्या भंतेजीने तर सांगितलंच आहे, आम्ही काय त्यांच्यापेक्षा मोठे नव्हे. बुद्धांचं चिवर परिधान केलेलं आहे. म्हणून मी आता जास्त वेळ न घेता, मी बौद्धाचार्य या नात्याने माझ्या जाधव परिवाराच्या वतीने मौजेगाव सिरसाडी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा गालायंदी या शाखेच्या वतीने सर्वांना लाख शुभेच्छा देतो. तुमच्याविषयी, तुमच्या कुटुंबाविषयी मंगल कामना व्यक्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांना हिताचा सुखाचा मार्ग मिळो ही सदिच्छा बाळगून मी माझी रजा घेतो. पुढील आपलं मनोगत अध्यक्ष साहेब व्यक्त करतील. जास्त वेळी घेणार नाही. बंटीजींना पुढील कार्यक्रमात जायचं. आता बंटीजींनी जे सांगितलेलं आहे आणि आमचं बौद्धाचार्य यांना तर माहिती गरजच नाही आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. पण आपण किती आहे आपल्या स्मरणात घेणार आहे. आपण इथून घरी जाऊ तेव्हा आपण काय काय हे करणार आहे, आचरण करणार आहे, त्याचं काय हे करणार आहे. खरोखर दुःख हे वाटतंय की शाखा निर्माण होते आणि वडील आहे ना मुलाला तेव्हा सभासद करतो ज्यावेळी त्याचं लग्न काही असतं. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शाखेमध्ये सभासद झाला पाहिजे. तो कॉलेजमध्ये असो या शाळेमध्ये असो, त्याची महिन्याची मासिक वर्गणी घेतली नाही पाहिजे, पण तो सभासद झाला पाहिजे. ती मुलं आमच्या ह्याच्यात येत नाही. आज आमचं एक उदाहरण देतो. अरविंद जाधव साहेब हे आपल्या बाबा थोडा 2 मिनिटं हे आपल्या मुलाला मीटिंगमध्ये सर्व आमच्या ह्याच्यामध्ये घेऊन येतात कार्यक्रमात. हे बघा, जसं पेरलंय तसं उगवणार.
आणि आम्ही काय करतो, आमची मुलं घरी ठेवतो आणि आम्ही फक्त हाय एकटे आमच्या एकट्याच्या जोरावर आम्ही कार्यक्रम करू. खरं दुःख खेद आहे. आदरणीय भंतीजी आणि बौद्धाचार्य तसा पदासाठी किती मेहनत घेतात हो, आणि आम्ही आहे फक्त घरात बसून आपल्या शाखेला फक्त एक माणूस द्यावा. आज आमचे सभासद भरपूर आहेत, चांगले आहेत ते. आज उपस्थिती बघा, जाधव साहेबांनी तर ते आपलं कार्य केलं आहे, ते गुरुजींनी त्यांनी कार्य केलं आहे. त्यांच्या बिल्डिंग मध्ये जी जागा दिली आहे जयंतीला, खरोखरच लय मोठं कार्य केलं आहे. बंटीजींनी त्यांचं असं हे केलेलं आहे. आता मी जास्त वेळ घेत नाही, पुढे बरंच मला बोलायचं होतं. काही गोष्टीला आम्हाला पण दुःख वाटतं आणि ते ह्याच कार्यक्रमातून आम्हाला बोलावं असं वाटतं, पण जास्त वेळ घेत नाही. तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, जयंती, या जयंतीनिमित्त गणपतीजींनी वेळात वेळ दिला आणि आपणही चांगल्या प्रकारे स्वागत केलं. आज तुम्हाला कालचा दिवस जयंतीचा होता, कालच्या माझ्या सुनबाईचा पण जन्मदिवस 14 एप्रिलच आहे. भाग्यवान आहे ती जन्मताल, बरोबर माहीत माहीत आहे. आणि खरंच चांगले विचार घेऊन तुला अजून चांगलं काम करायला तेवढं पूर्ण. या ठिकाणी आदरणीय सुरेशजी गमले साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील, शुभेच्छा देतील. मानवी कल्याणाचा मार्ग सांगून सारं जग सदधम्माच्या मार्गाने आणणारे करुणेचे महासागर तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, हे फुले दाम्पत्य, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई आणि ज्या महामानवांनी या बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं व्यक्ती योगदान देऊन या सर्वांना एक मानवी मूल्य देऊन त्यांची प्रगतीसाठी पुढे वाटचाल देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला त्या सर्व महामानवांना अभिवादन करून आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंती निमित्तानं आजचा हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं एका आमचे सहकारीने आमचे बंधू नितीनजी जाधव साहेब यांनी एका असा अनोखा असा कार्यक्रम करून दाखवला, याबद्दल मी त्यांचे वैयक्तिकरित्या आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. कारण ही एक जिद्द असते, एक धार्मिक त्यांनी आज त्यांचं जे आज कामकाज चाललेलं आहे हे आम्ही जवळून पाहत आहोत. या कार्यक्रमाला त्यांनी ज्या बौद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून जे कामकाज करतात, जे बौद्धाचार्य म्हणून काम करतात, तर त्यांचं अतिशय कौतुक केलं पाहिजे. ते नुसतंच लग्नाचा लावण्याचा कार्यक्रम करत नाहीत, तर इथे मानवाला जगण्याचा आणि त्याला पुढे जाण्याचा जो नेहमीच मार्गदर्शन तत्व म्हणून तिथे देण्याचा प्रयत्न ते आपल्या आपल्या परीने करतात. आजच्या ह्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून किंवा जी विशेष आमचे धम्मगुरू महानामा आणि त्यांचे सहकारी इथे या भूमीमध्ये लाभलेत, मी त्यांना पंचप्रणाम करतो.
बुद्धभूमी नालासोपारामध्ये त्यांच्या पदस्पर्शानं आणखी पावन झालेली ही भूमी आहे असं मला तरी वाटतं. कारण या नालासोपारा नगरीला काही इतिहास आहे. मी त्या इतिहासात जाणार नाही, कारण आत्ताच आपण सगळे बसलात, खाली बसलात, तेव्हा काय थोडी अवस्था होती हे आम्हाला माहिती आहे. पण आजची अवस्था आम्ही उद्या आमचे नितीनजी जाधव साहेब यांनी असा मोठाच कार्यक्रम घेतील आणि त्यावेळेस अशी सगळ्यांना चांगल्या सुविधा मिळतील. परंतु थोडासा त्रास सहन करणं, हा त्रास केल्याशिवाय, कारण बाबासाहेबांनी किती त्रास भोगला म्हणून आम्हाला या चांगल्या सुखाचा मार्ग मिळाला. बाबासाहेबांच्या पाठीमागे जी एक प्रतिमा होती ती त्यांचे वडील, त्यांचं आदर्श कुटुंब, आणि त्या आदर्श कुटुंबानं बाबासाहेबांना घडवलं. बाबासाहेब घडले म्हणून आम्ही घडलो, आणि म्हणून माझं या आजच्या या जयंतीच्या निमित्तानं एक निमंत्रण म्हणजे एक विनंती असेल या कुटुंबाला की आपल्या मुलांना आपण घडवलं पाहिजे. आपल्या मुलांना मालोजी सारखं आपण पाठीशी राहून, मालोजी सकपाळांसारखं, त्यांच्या मीरा आत्यांसारखं किंवा त्यांच्या कुटुंबासारखं पाठीशी राहून या मुलांना उद्या, आत्ताच ह्या मुलाचं खरंच कौतुक करण्यात आलं. मी आज बघतोय त्याला किती दिवस तो आपला इकडे येणं जाणं वर खाली सारखं पाठीशीच असतो. कारण अशा मुलांना खरंच धम्माचं ज्ञान आत्तापासून अवगत होत आहे आणि हे झालं पाहिजे. आमची मुलं प्रगत झाली पाहिजेत, विज्ञानाची कास धरली पाहिजेत. आणि विज्ञान आमचा म्हणजे एक मोठा आत्मा आहे. आम्ही अज्ञानाला मानतो का? तर नाही. आम्हाला बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी दिला, म्हणजे विज्ञानावर आधारित असा बुद्धाचा धम्म दिला, आणि आम्ही खरोखरच मानव मुक्तीच्या लढ्याला सार्थक झालो आहोत असं मला वाटतं. आम्ही नुसतं माणूस म्हणून जगण्याचा काही मला वाटत नाही की माणूस हा जन्माला येतो आणि तसाच निघून जातो, पण त्याचं कर्तृत्व जे आहे ते महान असलं पाहिजे, ते योगदानित असलं पाहिजे, ते कर्तव्यदक्ष असलं पाहिजे. आणि ते कर्तव्यदक्षता कधी मिळते तर तुम्ही तुमचं आचरण जे आहे ते शुद्ध असलं पाहिजे. आचरण शुद्ध असेल तर तुम्हाला मार्गही त्याच पद्धतीने चांगला सुखकारक मिळतो. बाबासाहेबांनी आम्हाला धम्म तो दिलाच, पण धम्माबरोबर एक मोठा विचार दिला. विचारकोश आणि मूल्यकोश असे बाबासाहेबांनी 2 कोश आम्हाला दिले. आम्ही खरंच वाचतो आहोत का? आम्ही खरंच अभ्यास त्यांचा करतो आहोत का? आम्ही मूल्य जपतो आहोत का? आम्ही मूल्य जपली पाहिजेत, तरच आम्ही आदर्श आमच्या उद्या येणाऱ्या भावी पिढीला देणार आहोत. आणि त्याचबरोबर त्यांचा विचारही आम्ही त्यांच्याबरोबर पेरणार आहोत. आम्ही बाबासाहेबांची जयंती फक्त आली की आम्ही एक दिवशी फक्त जय भीम म्हणून बोलतो, पण इतर दिवस आम्ही आमच्या घरात गुपचूप बसतो. तर त्यावेळेला आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक महिन्याला पौर्णिमा असते, आणि पौर्णिमेचा हा जो कार्यक्रम असतो तो बुद्धाच्या धम्माप्रमाणे आम्हाला एक मोठा म्हणजे महान असा दिवस तो आहे. आम्ही त्या दिवसाला किती महत्त्व देतो. आम्ही त्या दिवसाला जर आम्ही महत्त्व दिलं तर खरोखरच आमची येणारी जी पिढी आहे तिला आमच्या घरातूनच आदर्श मिळेल आणि तो उद्या समाजामध्ये नाव लौकिक करेल असं मला वाटतं. आणि म्हणून मला वाटतं मी खरंच काही बोलणार होतो, परंतु आपल्या सगळ्यांचा विचार करून तोडताच आम्ही आमचा विचार मांडत असतो. आम्हाला कधी कधी संधी मिळते आणि संधीतून आम्ही आमचं प्रबोधन नाही म्हणणार, पण आमचं एक छोटंसं कुठे खाणेसुमारी असते तिथे आम्ही आमचं वक्तव्य मांडत असतो. या वक्तव्यातून आपण तुम्ही सर्व आलात, सर्वांचं मनपूर्वक आभार. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं मी ह्या शाखेचा आभार मानतो. आम्ही या बिल्डिंगमध्ये आम्ही दोघेजण राहतो, 2-3 कुटुंब आहेत. म्हणून असं नाही आहे की बाबासाहेबांनी जो काही विचार दिला तो काही बौद्ध कुटुंबालाच दिला असं नाही, की बौद्धालाच दिला असं नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे तर बाबासाहेबांनी प्रत्येक गोष्टीमध्ये सर्व धर्म, सर्व जाती, सर्वांसाठीच बाबासाहेबांचे योगदान आहे. परंतु ते कोणीही त्याचं मानतंय नाही मानतंय, कारण तर अभ्यासाप्रमाणे त्याला ते कळतं. कारण त्याचा अभ्यास असेल तरच त्याला त्यांनी जी जाणीव होते, आणि जाणीव एकदा झाली की तो पेटून उठतो. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो आपलं बंड करेल किंवा तो पुढे जाईल.
हे आम्ही विचार आमच्या मनात ठेवले पाहिजेत. आम्ही पुढे गेलं पाहिजे. आमच्या बरोबर कोण येत आहे नाही येत आहे, पण आपले चांगले विचार आपण पेरत गेलं पाहिजे. आणि आज या बाबासाहेबांच्या जयंती निमित्तानं आम्ही आमच्या शिर्के साहेब आणि आमच्या ज्योती खैरे मॅडम आणि आजच्या या सर्व मंचावरती जी सगळी मंडळी आहे, या सर्व बालमित्र मंडळाला आणि आपल्या सर्व आमच्या भगिनी, खरोखर जिथे त्यांचा अभिमान मानावा थोडा कमीच असेल, कारण या आमच्या भगिनी एवढ्या त्यांचा त्याग आहे. आणि माता रमाईची आम्हाला त्यागातली आम्हाला रमाई आता दिसायला लागली. आणि मला वाटतं आज रमाबाई मित्रमंडळ आहे ना, रमाबाई त्या मंडळाला मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. या ठिकाणी कोणाला बाबासाहेबांविषयी 2 शब्द बोलायचे असतील तर आपण महिला मंडळ, लहान मुलं यांनी येऊन बाबासाहेबांविषयी गाणं म्हणा, भाषण म्हणा, काही आपल्याला जे मनोगत व्यक्त करायचं आहे ते येऊन आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करायचं आहे. भोजन शिवदान करायचं आहे, नंतर आपलं भोजनदान होईल, नंतर लहान मुलांचं महिला मंडळाची संगीत खुर्ची, कोणाला गाणं म्हणायचं असेल ते डान्स होईल, संगीत खुर्ची, चमचा गोटी, अजून तुम्हाला सांगतो 2-3 प्रोग्राम होतील. आपली नावे आदरणीय आमचे कार्यकर्ते मिलिंदजी शिर्के साहेब यांच्याकडे द्यावी अशी मी विनंती करतो. कोणीही जाऊ नये कार्यक्रम संपल्याशिवाय, बरं, असा आपला कार्यक्रमाचा भाग आहे. आता आपण सर्वांनी भंतेना चिवरदान करूया. ओके, आपण सर्वांनी भंतेना चिवरदान करूया आणि नंतर आपला भोजनाचा कार्यक्रम होईल आणि नंतर आम्ही आमच्या परिवाराकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने पुण्यकर्म व्हावे या शुद्ध हेतूने आपण शिवरदान देत आहोत. त्या शिवराचा स्वीकार करावा. सबे बुधा बलपस्ता तुषार प्रकाश जाधव यांच्याकडे आणि खरे यांच्याकडे नावं द्या. आणि कोणाला बातमी गाणी म्हणायची असतील तोपर्यंत आपण जेवून घेऊया. भोजन बनतेजींना दमदान सो इच्छेने आपल्याला द्यायचं असेल ते देऊ शकता. प्लेट आपले त्या प्लेटीमध्ये टाका जेवून किंवा स्वागत आपल्या शाखेतील अध्यक्ष आदरणीय सुरेखांजी शिर्के साहेब यांना विनंती करतो की आपण बनतेजींचं स्वागत करावं. साधू साध इथे या मध्ये ना, साईडला या मध्ये ना, काही जोरदार टाळ्या. साधू साधू साध. नयनताई मोहिते करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
त्यांचं स्वागत राहून आणला. असे आमचे स्नेही धम्मोपासक नितीनजी जाधव बोधाचार्य यांचं स्वागत राहूनच गेलं. या ठिकाणी आम्ही स्वागत त्यांचं करतो. अशा प्रकारचं काम त्यांच्याकडनं नेहमी घडत जावं, अशा प्रकारची आमची मंगलमैत्री, त्यांना आशीर्वाद, आरोग्य चांगलं प्राप्त हो, अशा प्रकारचा आशीर्वाद या ठिकाणी भिक्खूसंघ पुष्पगुच्छ देऊन त्यांचं करीत आहे. वेट या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आदरणीय आमच्या अध्यक्ष, आमच्या शाखेचे कुठे गेले कार्यकर्ते, अमोलजी जाधव करतील. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करा. त्याचप्रमाणे या शिर्के परिवाराचे स्वागत करतील. त्याचप्रमाणे आमच्या या पूजेसाठी अध्यक्ष ज्योती, त्याचप्रमाणे या ठिकाणी नंतर हे बाय हे तुम्ही पुढे या, ज्याची हाईटी प्रमाणे ओ ताई या, तुम्ही पण उठा, या या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान बुद्धांचा, भिक्षू संघाचा, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा, बोलो रे बोलो, जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा. जय भीम जय भीम, जय भीम जय भीम. हा आवाज कोणाचा, हा आवाज कोणाचा. जय भीम.